छत्रपती एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट JMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट BMS कॉलेज आणि त्यांचे सीट मॅट्रिक्स तसेच त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रलचे MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्व कोर्सबद्दल व्यवस्थितरित्या मार्गदर्शन पुरवले जाते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल काउन्सिलिंग रिलेटेड असो या स्टडी रिलेटेड तर तुम्ही आमच्याशी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये टोटल BMS कॉलेज किती येतं. तर महाराष्ट्रामध्ये टोटल BMS कॉलेज 148 येतं. त्यापैकी जे आहे 22 गव्हर्नमेंट कॉलेज येतं आणि 126 जे आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. तर 22 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 1847 एवढ्या सीट्स आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10,032 एवढ्या सीट्स आहेत. तर टोटल मिळून जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल सीट आहेत 11,879 एवढ्याच टोटल सीट्स आहेत. तर आता आपण बघणार आहोत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 10,000 ज्या सीट्स आहेत 10,032 यांचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे केलं जातं याच्याबद्दल आपण सर्वप्रथम माहिती घेणार आहोत. तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन एक ते एक स्टेट कोटा आणि दुसरं राहते IQ कोटा याच्यासाठी डिस्ट्रीब्युशन केले जातं आणि अजून एक राहतं AIQ कोटा. अशा 3 प्रकारे त्याचं डिव्हिजन केलं जातं. तर याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत ते कशा प्रकारे त्याचं फिलआउट केल्या जातं ते. आता स्टेट कोटासाठी ज्या सीट्स राहतात त्या राहतात 8,526. 8,526 ज्या सीट्स आहेत 8,526 ज्या सीट्स आहेत त्या स्टेट कोटासाठी आहेत आणि AIQ कोटासाठी ज्या सीट्स आहेत 15,006 एवढ्या ज्या सीट्स आहेत AIQ कोटासाठी आहेत. तर या 8,526 मधूनच थोड्याफार सीट्स AIQ कोटासाठी वेगळ्या काढल्या जातात आणि ह्या ज्या आहेत महाराष्ट्राच्या स्टेट CET काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. याचा राऊंड वेगळा होतो आणि उर्वरित IQ कोटाच्या सीट्स आहेत ह्या ज्या आहे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. पण याच्यासाठी जे फीस राहते ते 3 ते 5 पट या रेंज मध्ये तुम्हाला फीस पडू शकते एका कॉलेजला आणि स्टेट कोट्याच्या एवढे सीट्स आहेत 8,526. आता आपण बघणार आहोत BMS चा प्रायव्हेट कट ऑफ काय असू शकतो कॅटेगरीनुसार. तर तो कट ऑफ राहणार 8,526 सीट जे आहेत त्यांचा काय कट ऑफ असू शकतो. तर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला 300 मार्क, OBC कॅटेगरीसाठी 295, SCBC कॅटेगरीसाठी 285, SC कॅटेगरीसाठी 280, ST कॅटेगरीसाठी 235, VJ कॅटेगरीसाठी 294, NT1 कॅटेगरीसाठी 285, NT2 कॅटेगरीसाठी 290 आणि NT3 कॅटेगरीसाठी 295. EWS हा कोटा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतो. या रेंजमध्ये तुम्हाला प्लस मायनस 10,000 मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटू शकते. हा झालं कट ऑफ रिलेटेड माहिती. तुम्ही तुमची काउन्सिलिंगचे डॉक्युमेंट लवकरात लवकर तयार करून ठेवा कारण की जेणेकरून आपला रिझल्ट 20 जुलैला येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर लवकरच काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. तुमची टाइमावर धावपळ होऊ नये त्यामुळे आताच तुमचे काउन्सिलिंग रिलेटेड सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला MBBS, BMS, BDS, BHMS, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, BSc नर्सिंग या आणि फिजिओथेरपी या काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. तसेच कमेंटमध्ये पण तुमचे डाऊट शेअर करू शकता. मी त्याचं नक्की उत्तर देईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सच्या कट ऑफ बद्दल अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की बघू शकता. या व्यतिरिक्त मी गव्हर्नमेंट BMS एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो हे पण माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ते पण तुम्ही जाऊन एकदा नक्की बघू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.